नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील बोर्डा शिवारातील टोल नाक्याजवळील बस स्टॉपवरील बाकावर मंगळवारी दुपारच्या सुमारास एका होमगार्डची हत्या करण्यात आली। त्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मृतदेह मध्य प्रदेशात नेला। रस्त्याच्या कडेला असलेल्या बाकावर ठेवला, मात्र काही तासातच या हत्येचा उलगडा झाला आणि पोलिसांनी मध्य प्रदेशातून मृतदेह ताब्यात घेतला। आशिष दिलीप पाटील वय वर्ष 27 राहणार नवीन गोंदेगाव पारशिवणी असं मृतकाचं नाव आहे। आशिष हा पारशिवणी पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत होता, तर कुणाल नाईक, सुमित गजभिये आणि आशिष नगदिवे उर्फ डांगा असं आरोपीचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी बोर्डा शिवारातील नवीन गोंदेगाव फाटा परिसरातील बस स्टॉपच्या बाकावर आणि जमिनीवर नागरिकांना मोठ्या प्रमाणात रक्ताचे लोट पडलेले दिसले। त्यामुळे त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना देण्यात आली। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता एक मोटरसायकल क्रमांक MH40CK 6078 चावीसह तिथे आढळून आली। ही मोटरसायकल आशिषची असल्याचं स्पष्ट होताच पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला असता मध्य प्रदेशातील तिरोडा जिल्हा बालाघाट येथे एका कारमध्ये तरुणाचा मृतदेह मिळाल्याची माहिती पोलिसांनी मिळताच माग काढला आणि मृतदेह ताब्यात घेऊन कन्हान पोलीस ठाण्यात आणला। अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे। भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले वसंतगड तालुका कराड येथील शंकर बसप्पा उकलीकर वय वर्ष 38 हे जवान शहीद झालेत। लेह येथे सोमवार दिनांक 9 रोजी बर्फाळ भागात एका दुर्घटनेत शंकर उकलीकर यांना वीरमरण आले। त्यांच्या निधनाची बातमी समजताच वसंतगड परिसरात शोककळा पसरली आहे। शंकर उकलीकर हे सैन्य दलात नायब सुभेदार पदावर कार्यरत होते। त्यांचे पार्थिव वसंतगड या गावी उद्या येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। शंकर उकलीकर यांचे शिक्षण वसंतगड येथे जिल्हा परिषद आणि माध्यमिक शिक्षण विभाग V.G. माने हायस्कूलमध्ये झाले। त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण कराड येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात घेतले। अत्यंत हलाखीच्या परिस्थितीचा सामना करत शंकर उकलीकर यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं। सन 2001 साली ते सैन्य दलात भरती झाले होते। सैन्य दलात त्यांनी 22 वर्ष सेवा बजावली होती। त्यांच्या पश्चात आई, भाऊ, भाऊजाई, पत्नी आर्या ही 6 वर्षाची मुलगी असा परिवार आहे। वसंतगड येथील डोंगराच्या पायथ्याशी अंत्यसंस्कार करण्याची पूर्वतयारी ग्रामस्थांनी सुरू केली आहे। अकोला जिल्ह्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। एका डॉक्टरने राहत्या घरातील शौचालयामध्ये स्वतः हातावर आणि गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्या केली आहे। ही घटना दुपारी 3:30च्या सुमारास उघडकीस आली। गजानन सुरेश बुवा उर्फ कुलकर्णी वय वर्ष 40 राहणार चायना गेट जवाहरनगर परिसर अकोला असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरचं नाव आहे। गजानन हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते। त्या आजाराला कंटाळूनच त्यांनी जीवन संपवलं असावं अशी शक्यता कुटुंबियांनी वर्तवली आहे। या प्रकरणी सिव्हिल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील जवाहरनगर परिसरातील चायना गेट भागातील एका अपार्टमेंटमध्ये गजानन सुरेश बुवा उर्फ कुलकर्णी हे सहकुटुंब वास्तव्यास होते। गजानन हे मूळ BHMS डॉक्टर असून समर्थ कोचिंग क्लासेसवर नीटच्या विद्यार्थ्यांना शिकवायचे। दरम्यान गजानन हे अगदी प्रेमळ आणि शांत स्वभावाचे होते। काल मंगळवारी कुटुंबियांना कुणालाही न सांगता घरातून रागाच्या भरात निघून गेले। सायंकाळपर्यंत सर्वांकडे त्यांचा शोध घेण्यात आला, मात्र कुटुंबियांना कुठलाही सुगावा हाती लागला नाही। अखेर कुटुंबियांना या संदर्भात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात त्यांनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती। महाबळेश्वर पासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या केट्स पॉइंट परिसरात दुर्दैवी घटना घडली आहे। येथील निडल हॉल पॉइंट येथील धबधब्याचा फोटो आणि व्हिडिओ काढताना तोल जाऊन पुणे येथील अंकिता सुनील शिरस्कर उर्फ गुरव वय वर्ष 23 सध्या राहणार धनकवडी पुणे ही नवविवाहिता 300 फूट खोल दरीत कोसळून ठार झाली आहे। ही घटना मंगळवारी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की रेल्वेमध्ये लोको पायलट चालक असलेले सुनील ज्ञानदेव शिरस्कर वय वर्ष 30 राहणार उंबरे गव्हाण तालुका जिल्हा धाराशिव सध्या राहणार धनकवडी पुणे हे पर्यटक दाम्पत्य सोमवार दिनांक 9 रोजी 2 दिवसांसाठी दुचाकीवरून महाबळेश्वर पर्यटनास आले होते। सोमवारी हे दाम्पत्य विविध प्रेक्षणीय स्थळांसह केट्स पॉइंट पाहून गेले होते। आज सकाळी त्यांनी येथील काही प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली। दुपारी जेवण करून पुणे येथे जाण्यासाठी परतीचा प्रवास सुरू केला होता। महाबळेश्वर पासून 6 किलोमीटरवर आले असता पतीकडे पत्नीने पुन्हा केट्स पॉइंट पाहण्याची इच्छा व्यक्त केली। पतीने मात्र पुण्याचा लांबचा प्रवास दुचाकीवरून करायचा आहे, खूप वेळ जाईल म्हणून केट्स पॉइंट न पाहता जाऊ असं अंकिता सुनील याने सांगितलं। परंतु तिने हट्ट धरल्याने पती सुनीलचा नाईलाज झाल्याने हे दाम्पत्य दुपारी 4:30 वाजता केट्स पॉइंट येथे पोहोचले।
राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. व्हॉट्सअपवर अश्लील मेसेज पाठवत असल्याचा राग मनात धरून कवटेमंकाळ शहरातील एका तरुणाचं अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. तब्बल 7 दिवसांनी तरुणाचा मृतदेह सापडला. लेकाचा मृतदेह पाहून आईने आक्रोश केला. सुशील सूर्यकांत आठवले, वय वर्ष 23 असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या तरुणाचं अपहरण करून 5 जणांनी त्याचा खून करून मैशालच्या कालव्यात टाकलेला. मृतदेह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि कवटेमंकाळ पोलिसांच्या पथकाने शोधून काढला. 7व्या दिवशी लंगरपेठ गावच्या हद्दीत मैशाळ योजनेच्या बोगद्यातील विहिरीत सदर युवकाचा मृतदेह सापडला. या खुना प्रकरणी 5 संशयितांना अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कवटेमंकाळ शहरामधील 23 वर्षीय तरुणाला कवटेमंकाळ येथील जनावरांच्या बाजारातील शेडजवळ लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यास खाजगी अँब्युलन्समधून काही अंतरावर नेऊन मारहाण व खून करून लोखंडी पुलावरून मृतदेह मैशाळ योजनेच्या कालव्यात टाकला होता. दरम्यान पोलिसांनी कवटेमंकाळ येथील चैतन्य नामदेव फुले, सुनील मारुती माने या दोघांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांसमोर हजर होत आपण गुन्हा केला असल्याची कबुली दिली. इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून खाली पडून एका 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना विरार परिसरात घडली आहे. दर्शनी सुरेश शालियान असे घटनेत मृत्यू झालेल्या 4 वर्षाच्या चिमुकलीचे नाव आहे. चिमुकलीच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र आपल्या मुलीचे डोळे दान करत तिच्या आईवडिलांनी धाडसी निर्णय घेतला आहे. विरार पश्चिमेकडे बच्चराज ही 19 मजल्यांची हाय प्रोफाईल इमारत असून या इमारतीच्या 4थ्या मजल्यावर शालियान कुटुंब भाडे तत्वावर वास्तव्यास आहे. सुरेश शालियान हे मुंबईला कामाला जातात. त्यांची पत्नी आणि दर्शनी शालियान हिची आई त्यांना रेल्वे स्टेशनला सोडायला गेलेली होती. या दरम्यान दर्शनीला तिच्या आईने घरात झोपवलं. घरात झोपलेल्या दर्शनीला याच दरम्यान जाग आल्याने तिने आपल्या आईला रूममध्ये पाहिले. मात्र आपली आई दिसत नसल्याने तिने बेडरूममधील बेडवर उभे राहून खिडकीतून इमारतीच्या खाली वाकून पाहण्याचा प्रयत्न केला. खाली वाकून पाहताना या चिमुकल्या दर्शनीचा तोल गेला आणि चिमुकली इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून थेट खाली पडली. यात या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबातील चिमुकलीचा असा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या संपूर्ण घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मुक्ताईनगर येथे वनविभागात कार्यरत असलेले वनरक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला असल्याची घटना मंगळवारी घडली. बापूसाहेब भिका थोरात, वय वर्ष 49, राहणार राजारामनगर, कानळदा रोड, जळगाव असे मयत वनरक्षकाचे नाव आहे. सोमवारी संध्याकाळी ड्युटी आटोपून खोलीवर परत असताना त्यांना अचानक छातीत दुखायला लागले. रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केले असता दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जळगाव शहरातील कानळडा रोड या परिसरातील राजारामनगर येथील हे रहिवासी 2010 पासून वनरक्षक म्हणून वनविभागात कार्यरत आहे. सध्या मुक्ताईनगर येथे कर्तव्य ते बजावत होते. त्यांचे कुटुंब जळगावात वास्तव्यास आहे. ड्युटी मुक्ताईनगर येथे असल्याने बापूसाहेब थोरात तेथेच खोली घेऊन राहत होते. सोमवारी बापूसाहेब हे नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेले होते. ड्युटी आटोपल्यानंतर संध्याकाळी ते खोलीवर आले असताना अचानक काही वेळातच त्यांना छातीत दुखण्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांनी सहकाऱ्यांना सांगितले. सोबतच्या बापूसाहेब यांना जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना सकाळी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. यानंतर त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. शादी का लड्डू खावासा तर सगळ्यांनाच वाटतो, पण ते लग्न सगळ्यांनाच पचतं असं नाही. राजस्थानमध्ये अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिच्याशी लग्न करण्यासाठी वरात घेऊन नवरदेव 13 दिवस आंदोलन करत होता, तीच त्याच्या जन्माची साथीदार त्याला सोडून पळून गेल्याने मोठा धक्का बसला आहे. विवाहित मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याने माहेरची लोकही हादरले आहेत. तिचा सगळीकडे शोध घेतला, पण ती सापडली तर कुठेही नाही. या प्रकरणी पोलिसात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंदवण्यात आली आहे. राजस्थानच्या पालीमध्ये हा अजब प्रकार घडला आहे. तेथील सेना गावातील एक तरुणीचं लग्न ठरलेलं होतं, मात्र सप्तपदीपूर्वीच ती पळाली. ते पाहून तिचा होणारा नवरा आणि सासर थेट उपोषणालाच बसला आहे. तब्बल 13 दिवस ते तिच्या घरासमोर ठिय्या देऊन बसले आहेत. अखेर ती परत आली, लग्नही झालं.
सगळेच आनंदी होते, पण मध्येच काय झालं माहीत नाही. ती विवाहित मुलगी माहेरी आली आणि तेथून पुन्हा पळून गेली. 3 मे रोजी सेना गावातील या मुलीचा विवाह ठरलेला होता. सगळी तयारी झाल्यानंतर लग्न लागणारच होतं, तेवढ्यात नवरी प्रियकरासह पळून गेली. वधू निघून गेल्यानंतर वराकडचे संतापले आणि त्यांनी वधूच्या कुटुंबियांकडे तिला शोधून परत आणण्याची मागणी केली. ते थेट वधूच्या घराबाहेर आंदोलनासाठीच बसले. वराडी 13 दिवस तेथेच तळ ठोकून बसल्याने वधू अखेर परत आली आणि तिने लग्न केलं. पण लग्नानंतर माहेरी येऊन ती पुन्हा पळून गेली. सध्या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. यातच डेंग्यू आजार राज्यातील अनेक शहरांमध्ये वाढत आहे. या आजाराला आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाला मात्र अपयश येत आहे. यामुळे अनेकांचा बळी गेला असून बीड जिल्ह्यात डेंग्यू आजाराने 21 वर्षीय तरुणाचाही मृत्यू झाला आहे. डेंग्यूच्या आजाराने 21 वर्षीय तरुणाचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना बीडच्या दिंद्रुड गावात उघडकीस आली आहे. विशाल शंकर घुले असे मृत तरुणाचे नाव आहे. डेंग्यूची लागण झाल्याने तो गेल्या 8 दिवसांपासून अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार घेत होता. काल सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. गावात अनेकांना डेंग्यूची लागण झाली असून आरोग्य विभाग व हिवताप नियंत्रक विभागाने तात्काळ डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. दरम्यान 21 वर्षीय या तरुणाचा मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. केळोशीपैकी माळवाडी येथील नवविवाहिता सविता दत्तात्रय शिंदे वय वर्ष 24 हिने सासरच्या जाचाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. 3 वर्षांपूर्वी तिचे माळवाडी येथील दत्तात्रय विठ्ठल शिंदे या तरुणाशी लग्न झाले होते. मुलीला नाहक त्रास देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तिचा पती, सासू आणि सासरे यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी राधानगरी पोलीस ठाण्यात मांडली आहे. राधानगरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सविता शिंदे हिला पती, सासू आणि सासऱ्यांकडून सततच जाच होत होता. तिला 1.5 वर्षांची लहान मुलगीही आहे. जाचाला कंटाळून ती 4 महिन्यांपूर्वी चक्रेश्वरवाडी येथे गावी म्हणजे तिच्या माहेरी आलेली होती. स्थानिक पंच आणि नातेवाईकांनी वाद मिटवत मुलीला सासरी पाठवलं. तरीही सासरकडील लोकांनी जाच सुरूच ठेवल्याने सविताने या जाचाला कंटाळून मंगळवारी सकाळी विषारी औषध प्राशन केले. तिला उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण या उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. पण तेथेही उपचार होऊ न शकल्याने मंगळवारी रात्री तिचा मृत्यू झाला. संतप्त नातेवाईकांनी राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मुलीची कैफियत मांडत मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करणारे पती, सासू सासऱ्यांवर गुन्हा नोंद करून न्याय देण्याची मागणी केली आहे.